ज्ञानेश्वरी अध्याय 2. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक, तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन ज्यावेळी रडू लागला तो सर्व आत्मसमुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात त्याप्रमाणे त्याचे हृदय खंबीर खरे परंतु त्यावेळी द्रवले. म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोह्याने जर्जर झालेला पाहून शार्दूल काय म्हणतो ते ऐका. तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य काय आहे? तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर. सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करायचे राहिले? हा खेद कशाकरिता? एरवी तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडित नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावे. तू शूरवृत्तीचे शौर्याचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तू युद्धात शंकरांना जिंकलेस, निवांत कवचाचा ठावठिकाणा नाहीसा केलास. तू गंधर्ववरही पराक्रम गाजविलास. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच वाटते. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे, पण तोच तू यावेळी आपला वीरवृत्ती टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, तू अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे? सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासील काय? अथवा वारा मेघाला कधी ब्याहला आहे का? किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकील का? किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने कालकुट्ट मरेल काय? सांग बरे, मेढूक महासर्पाला गिळेल का? कोला सिंहाबरोबर झोंबी करील काय? असे अघटित कधी घडेल काय? पण तो अघटित प्रकार तू मात्र आज येथे खरा करून दाखविलास. म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्यबाण हाती घे. युद्धाच्या वेळी ही कोण करुणा तुझी? अरे, तू जर चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून पाहत नाहीस. युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? बोल. जगन्विकास पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकणारी आहे. म्हणून शोक करू नकोस. तू पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश वगैरे तू जोडले आहेस त्याचा यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आत्ताच का सगळे सोयरे झालेत? यापूर्वीच तू हे जाणत नव्हतास का? किंवा या भाऊबंदाची ओळख तुला नव्हती का? आत्ताच त्यांच्याबद्दल विनाकारण हा फाजील कळवळा का? आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीच आहे. मग आत्ताच काय झाले? ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही. पण अर्जुना, वाईट केलेस तू. अशी ममता धरल्याने असे होईल की असलेला मोठेपणा जाईल आणि तू इहलोकास परलोकास अंतरशील. ह्यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याचा कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते हे लक्षात ठेव. याप्रमाणे या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाचा बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला, देवा ऐक, इतके बोलण्याचे काही कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर. हे युद्ध आहे का? हे युद्ध नव्हे, मोठा अपराध आहे. हा करण्यात दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या
उच्छेदनाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. पहा, आईबापाची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास संतोषावे आणि पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा. देवा, संत समुदायाचा वंदन करावे अथवा घडेल त्याचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी. त्याप्रमाणे आमचे भाऊबंद गुरु आम्हाला सदैव पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे. ज्यांच्याविषयी मनाने वैर आम्हाला स्वघातही धरता यावयाचे नाही, त्याचा देवा आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरे करावा. त्यापेक्षा आग लागो या जगण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे. जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी यांचा वध करून मिरवायची का. मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा चेला आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी दडलेला मी त्यांचा वध करावा काय. अर्जुन म्हणाला, त्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी, त्यांच्यावरच मनाने उलटावे असा मी काय भस्मासूर आहे. देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसाच वरवरच आहे असे दिसते. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनात शोभ कसा तो ठाऊकच नाही. हे आकाश अमर्याद आहे खरे, पण एखाद्याच्या वेळी त्याचेही मोजमाप होईल. पण त्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे, त्यांचा ठाव ठिकाणा लागायचा नाही. एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल, पण त्याच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसलाही प्रयत्न जरी केला तरी त्यांचे मन आपल्या अविकारी धर्म सोडणार नाही. ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही मूर्तिमंत आहे. अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अमर्याद सागर आहे. इतके हे मोठे आहेत, शिवाय आमच्यावर यांची कृपा आहे. अशा स्थितीत त्यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का. सांग, अशांना युद्धात मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अंतःकरणापासून मनात सुद्धा येत नाही. द्रोणाचार्यांसारखा मारावे तेव्हा राजसुख भोगावे, अशा प्रकारे राजसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राजसुख भोगणेच काय, पण त्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदही भोग मिळाले तरी आम्हाला या द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नकोय. यापेक्षा भीक मागितलेली बरी, अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरीकंदाचा आश्रय करावा व त्याच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून यांच्या रक्तात बुडालेले जे भोग कवटाळायचे ते मिळवून तरी काय करायचे आहेत. रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे. याच करिता का तुझा हा युक्तिवाद मला पसंत नाही. त्यावेळी कृष्ण ऐक असे अर्जुनाला म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. हे जाणून अर्जुन कचरला. मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देव, या माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीस.